राज्यातील 29 पैकी तब्बल 20 पेक्षा जास्त महानगरपालिकांवर भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. त्यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी मानल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेनं. नागपूर महापालिकेच्या 151 जागांपैकी भाजपनं 102 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. पण हा आनंद फार काळ टिकेल असं चित्र सध्या दिसत नाहीये. कारण नागपूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या तब्बल 40 नगरसेवकांचं नगरसेवकपद धोक्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. इतकंच नाही तर पुढच्या 48 तासात या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असं झालं तर नागपूर महानगरपालिकेत पुन्हा निवडणुका होण्याची वेळ येऊ शकते. मग प्रश्न असा आहे की हे 40 नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता का निर्माण झाली आहे? पुढच्या 48 तासात नेमकं काय घडू शकतं आणि या नगरसेवकांचं भवितव्य कोणत्या निर्णयावर अवलंबून आहे? चला सविस्तर समजून घेऊया. नागपूर महापालिकेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपनं 102 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. MIMला 6, मुस्लिम लीगला 4, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि बसपाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. या निकालामुळे नागपूरमध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित मानली जात असतानाच 40 नगरसेवकांचं पद जाण्याची शक्यता मोठा राजकीय पेच निर्माण करू शकते. एकीकडे विजयी नगरसेवकांचा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे त्यांच्या पदावर टांगती तलवार आहे. महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अजून निघालेली नाहीये, पण त्याआधीच हा नवा वाद उफाळून आलाय. मग नेमकं हे सगळं का घडतंय? या सगळ्या वादाचं मूळ आहे OBC आरक्षण. सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण 50% जास्त असू शकत नाही. असं असतानाही राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये OBCसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलं. यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि OBC मिळून एकूण आरक्षण 50% वर गेलं. सर्वोच्च न्यायालयानं 2021 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली होती. त्या निकालात न्यायमूर्ती AM खानविलकर आणि न्यायमूर्ती JK माहेश्वरी यांच्या खंडपीठानं 50% मर्यादा बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं होतं. याच मुद्द्यावर विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी OBC विरोधी नाही, पण आरक्षण चुकीच्या पद्धतीनं दिलं गेलं तर ते असंविधानिक ठरू शकतं आणि त्यामुळे OBC समाजातील सुमारे 4200 लोकप्रतिनिधींचं पद धोक्यात येऊ शकतं. या प्रकरणावर 29 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयानं निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली नाही, पण एक महत्त्वाची टिप्पणी केली होती. न्यायालयानं म्हटलं होतं की ज्या नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये 50% जास्त आरक्षण आहे त्या निवडणुकांचे निकाल या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील. आता इथेच नागपूरचा विषय गंभीर होतो. नागपूर महानगरपालिकेत OBC प्रवर्गातून 40 नगरसेवक निवडून आले आहेत, पण एकूण आरक्षणाची टक्केवारी सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त गेल्याचा आरोप आहे. म्हणूनच या 40 नगरसेवकांच्या निवडीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुढच्या 48 तासात या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं अशी चर्चा का सुरू आहे? कारण या आरक्षण प्रकरणावर 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत जर न्यायालयानं OBC आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याचं मान्य केलं तर नागपूर महानगरपालिकेतील या 40 जागांवर पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागू शकतात. असं झालं तर भाजपचं संख्याबळ कमी होऊ शकतं आणि नागपूर महानगरपालिकेतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. याचा परिणाम फक्त नागपूरपुरताच मर्यादित राहणार नाही. चंद्रपूर महानगरपालिकेतही आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे. तिथे आधीच कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्यामुळे महापौर पदाचा तिढा वाढलेला आहे. जर कोर्टाच्या निर्णयामुळे नागपूरप्रमाणेच चंद्रपूरमधले नगरसेवक अपात्र ठरले तर तिथली राजकीय परिस्थितीही पूर्णपणे बदलू शकते. काही कायदेतज्ञांचं मत आहे की जर निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या गेल्या तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात. अनेक नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील OBC आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि अनेक ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. तर काही तज्ज्ञ असंही म्हणतात की निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आणि प्रशासनावरील अनेक होणारा ताण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालय या निवडणुकांना एकदाच अपवाद देऊ शकतं, पण भविष्यातील निवडणुकांसाठी आरक्षणाची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देऊ शकतं. म्हणूनच 21 जानेवारीचा निकाल फक्त नागपूरमधील 40 नगरसेवकांचं राजकीय भवितव्य ठरवणारा नाही, तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण धोरणाची पुढची दिशा ठरवणारा ठरणार आहे.